वेताळे, सायगाव, साबुर्डी परिसरात, डोंगर परिसरात शेतकऱ्यांच्या बागायती पिकांचं वन्य प्राण्यांमुळे नुकसान होत आहे। या भागात रानडुकरे, माकडे, भेकरे आदी वन्य प्राणी रात्रीच्या वेळी पिकांची नासधूस करू लागल्यानं इतर कामे सोडून भर दिवसा शेती पिकांचं राखण करण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे। एकीकडे रात्रीच्या वेळी बिबट्यांची दहशत आणि दिवसा वन्य प्राण्यांचा उच्छाद या भागात सुरू असल्याचं शेतकरी सांगतात। दरम्यान खेड तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या रोहित्र चोरीच्या मालिकेमुळे अनेक गावांमध्ये अंधार आहे। खेडच्या पूर्व भागातील 3 गावातील 5 रोहित्र मागील आठवड्यात चोरट्यांनी लंपास केली आहे। मागील वर्षभरात 100 पेक्षाही जास्त रोहित्रांची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसात गुन्हेही दाखल झालेत, मात्र तपास शून्य अवस्थेत आहे। रोहित्र चोरीमुळे अनेक गावातील पाणी पुरवठा योजनांवर सुद्धा परिणाम झालाय। रोहित्र गेलेल्या वाड्या वस्त्यांवर अंधार पसरलाय। रोहित्र चोरट्यांनी निशाण्यावर घेतल्यानंतर तातडीने दुसरे रोहित्र उपलब्ध होत नसल्यानं अनेक गावातील नागरिक त्रस्त झालेत। या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या हातपंपाच्या मोटारी देखील बंद पडल्या असून पिकांना पाणी देण्याचं नियोजन पूर्णपणे विस्कळीत झालंय। रोहित्र नसल्यानं पसरलेल्या अंधारामुळे रात्रीच्या वेळी बिबट्याच्या वावराची दहशत अधिकच वाढली आहे। शेतकऱ्यांसाठी रात्री पिकांना पाणी द्यायला जाणं म्हणजेच जीव मुठीत धरून जाण्यासारखं झालंय। महावितरणाने दिलेल्या माहितीनुसार इतक्या मोठ्या संख्येनं नवीन रोहित्र शासनाकडून मिळवणं आता अवघड ठरत असल्यानं वीज पुरवठा सुरू करण्यास विलंब होतोय।